टीकेची राज्याच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी अर्थात लोकशाहीनं अब्दुल सत्तार यांच्याशी सकाळी संवाद साधण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी मात्र अब्दुल सत्तार यांची जीभ चांगलीच घसरली आहे। राज्याच्या राजकारणात घसरलेल्या पातळीचं हे दर्शन अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर होत आहे। कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केलेली आहे। 50 खोक्यांच्या आरोपांवरून सुप्रिया सुळेंना ही शिवी घालण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळेंना पैसे देऊ असं अब्दुल सत्तार म्हणतायत। नेत्यांच्या टीकेची पातळी ही घसरताना पाहायला मिळते। कुठे ठोकाठोकीची भाषा, कुठे सुपारीची भाषा, कुठे बंदूक काढली जाते तर कुठे बांगर मात्र कार्यालयाची तोडफोड करताना पाहायला मिळतात। पाहूया अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले होते। ओके, तुम्हाला पण मिळालेत का? आणि तुम्ही जेव्हा त्यांना म्हणतात की तुम्हाला द्यायचे का, तर ते असं म्हणतात की तुमच्याकडे आले असतील म्हणून ते तुम्ही त्यांना ऑफर करताय, काय सांगा? इतकी असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ। अब्दुल सत्तार यांची मात्र ही शिवीगाळ थेट खासदारांनाच पाहायला मिळते। एकीकडे आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार आहे असं म्हणायचं, आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं कंत्राट घेतलेलं आहे असं म्हणायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत असं म्हणून सत्तेत यायचं। पण दुसरीकडे मात्र बाळासाहेबांनी कधीच महिलांचा अशा पद्धतीनं अपमान केलेला नव्हता। त्यामुळे बाळासाहेबांचे नेमके कुठले विचार यांना पोचवायचेत हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। कशा अर्थानं यांना बाळासाहेबांच्या विचारांचा वारसदार म्हणायचं हा मुद्दा या निमित्तानं आता उपस्थित झालेला आहे। अब्दुल सत्तार यांना असं नेमकं काय झालं की थेट शिवीगाळ करण्यापर्यंतचं प्रकरण आलं। अब्दुल सत्तार जर कृषी मंत्र्यांचे प्रश्न सोडवण्याकरता समर्थन त्यांचं मिळताना दिसत नाहीये, जबाबदार ते पाहायला मिळत नाहीये। दुसरीकडे काजू बदाम खाण्यात कृषी मंत्री मशगूल आहेत आणि दुसरीकडे मात्र खासदारांवर अर्वाच्य शब्दात अशा पद्धतीनं टीका केली जाते। राजकीय वर्तुळातून या संदर्भात प्रतिक्रिया उमटतायत। पाहूया पंकजा मुंडे यांनी नेमकं काय विधान केलं या सगळ्या मुद्द्यावर। मी हे वक्तव्य पाहिलेलं नाही सन्माननीय मंत्री महोदयांचं, पण कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही महिलेविषयी आणि कोणत्याही इतर महिला काय पुरुषांविषयी सुद्धा आदरयुक्त पद्धतीने टीका केली पाहिजे असं माझं मत आहे। जर टीकाची पातळी घसरत असेल तर ते अयोग्य आहे। याविषयी सूरज चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। इथल्या प्रत्येक पक्षातल्या नेत्यांनी महिलांना सन्मान दिलेला आहे, परंतु आज एका गद्दाराने सुप्रियाताईबद्दल अपशब्द वापरला। अब्दुल सत्तार रस्त्यावर फिरताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून वेळोवेळी त्याचा ताफा अडवण्यात येईल। जोपर्यंत अब्दुल सत्तार माफी मागणार नाही जाहीररित्या, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरणं राष्ट्रवादी युवककडनं मुश्किल करू। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सचिन बिडे यांच्याकडे। सचिन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा अब्दुल सत्तार यांच्याशी संवाद साधत होतात तेव्हा अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले? का नेमका असा कुठला क्षण आला की अब्दुल सत्तारांची इतकीच सटकली की त्यांनी थेट खासदारांना शिवीगाळ केली? कसं सर्वसामान्यांचे हे सरकार कसे सोडवणार हे सर्वसामान्यांचे प्रश्न? लागवीजी, आज औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या ठिकाणी श्रीकांत एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री महोदय यांचे सुपुत्र त्यांची आज भव्य अशी सभा होणार आहे आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची सुद्धा सभा आहे। त्यामुळे त्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते। याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरीजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये। सत्तारांची इतकी सटकली की थेट खासदारांचाच अपमान करण्यात आलाय। सत्तार मस्तीत आलाय। सत्तारला एक गोष्ट सांगू इच्छितो की आदरणीय सुप्रियाताईंनी या सत्ताराचं नाव कुठेही घेतलेलं नाही। हा हिंदुत्वाचा एकीकडे डंका वाजवतो आणि जर एखाद्या स्त्रीचा मग या भिडे गुरुजीतन याच्यात काय फरक राहिला? अशी मस्ती जर सत्तेची या सत्तारला असेल आणि सुप्रियाताईबद्दल अपशब्द वापरले असतील तर या सत्तारची जीभ हातळली पाहिजे या मताचा मी आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती संस्कृती नाही, पवार साहेबांची ती शिकवण आम्हाला नाही। पण तरीही असं जर कोणी बोलत असेल आम्ही एक वेळ शिकवण पण मग बाजूला ठेवू शकतो, आम्ही त्या मताचे आहे। पण सत्तार मागे काँग्रेसमध्ये असताना लोकांना शिव्या देत होता,
हनुमानावर त्यांनी अपशब्द वापरले होते, हिंदू देवदेवतांचा अपमान पण केला होता, तो हिंदुत्वासाठी केलाय. आणि सुप्रियाताईबद्दल अशा खालच्या पातळीवर बोलत असेल, सुप्रियाताईंना त्याचं नाव पण घेतलेलं नाही आहे कुठे. त्याच्यामुळे अब्दुल सत्तारनी फक्त माफी मागून चालणार नाही, कारण त्याचा स्वभाव माफी मागण्याचा नाही. मला नाही वाटत त्याच्यासारखी बदमाश आणि हरामखोर लोक माफी मागतील म्हणून. त्यांनी त्याचे शब्द परत घ्यावे, नाही तर त्याला महाराष्ट्रात ठेवू तर देणारच नाही. पण इंदोरी राहत इंदोरीचा एक शब्द आहे की तेरी जुबान कतराना बहुत जरुरी है, तुझे ये मर्ज है की तू बार बार बोलता है. अशा लोकांना याची जीभ हासडली पाहिजे, या मताचा मी आहे. मुळात अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मागण्यास तुम्ही आग्रही होणार का? अब्दुल सत्तारला नाही, अब्दुल सत्तारचे आजे पंजे त्यांना या राजीनामा द्यायला भाग पाडावा लागणार आहे, त्याला पाडावं लागेल. आणि मी या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो, असा वाह्यात माणूस जर कृषी मंत्री पदावर असेल, की शेतकऱ्यांची दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना हा एखाद्या कलेक्टरला म्हणतो की तुम्ही दारू पित असता का, हा शेतकऱ्याच्या बांधावर जात नाही, हा जर नौटंकी करत असेल, याचा तात्काळ राजीनामा घ्यावा, याच्या कमरेत लाभ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढावं. अब्दुल सत्तार एकीकडे म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पोहोचवणार आहोत, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. अशा पद्धतीनं एका महिला खासदाराचा अपमान केला जातो. कसं म्हणायचं आहे ना बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार? त्याच्या वडिलाचा तरी विचार आत्मसात केलाय का? अब्दुल सत्तारांचे आई वडील त्याला जन्म देऊन पश्चाताप करत असतील की असा वाह्यात कारटा आपल्या पोटी जन्माला आला. त्याच्यामुळे अशी लोक जी समाजामध्ये तेढ निर्माण करतात, अशी लोक जी स्त्रियांचा अपमान करतात, बाळासाहेबांचा हा विचार, प्रबोधनकारांचा हा विचार असू शकत नाही. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. अहो, परस्त्रीचा सुद्धा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला संस्कृती देऊन गेलेत की दुसऱ्या धर्माची स्त्री असेल तिचा सुद्धा साडी चोळी देऊन सन्मान केला महाराजांनी. त्या महाराष्ट्रात हा हिंदुत्व शिकवतोय का अब्दुल सत्तार? यांनी आम्हाला शिकवू नये बाळासाहेबांचे विचार, की प्रत्येकाच्या मराठी माणसाच्या रक्तामनामध्ये आज बाळासाहेब असते तर चाबूक घेऊन याच्या पाठीत फटके मारते. आणि तुम्हाला एक महत्वाचं सांगतो, सुप्रियाताईंनी याचं नाव कुठेही घेतलेलं नाही. तो विधानाचा विपर्यास करतोय, तो अशा पद्धतीने बोलला, त्याला राजीनामा द्यायला आम्ही भाग पाडू. अगदी धन्यवाद मिटकरीजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादीच्या नेत्या अदिती तटकरे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या. स्वागत आहे तुमचं लोकशाहीमध्ये. काय पहिली प्रतिक्रिया आहे? एका महिला खासदाराचा अशा पद्धतीने उल्लेख केला जातो आणि अपमान केला जातो, ही राज्याची संस्कृती नाही. 100% ही राज्याची संस्कृती नाही. खरं तर आज आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळेंबद्दल जे वक्तव्य या ठिकाणी सत्तारजींकडनं केलं गेलेलं आहे, याच्यातूनच त्यांची वैचारिक पात्रता लक्षात येते. गेल्या अनेक दिवसांपासून जे अनेक वक्तव्य ते करतायत, त्याच्यामध्ये आणखीन एक भर की त्यांनी पाडले, संबंध महाराष्ट्र, संबंध देश बघतोय की कशा पद्धतीनं वारंवार शेतकरी असतील किंवा महिला असतील यांचा अपमान ते करत आहेत. आणि आज एक लोकप्रतिनिधी ज्या संसदरत्न आहेत, चौथ्यांदा लोकसभेमध्ये त्या प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांचा उल्लेखही त्यांनी कुठेही केला नाही. पण तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी आपण चर्चेत राहावं, पब्लिसिटी मिळवावी, आणि या उद्दिष्टाने त्यांनी हे अतिशय निषेधार्थ वक्तव्य केलेलं आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून किंवा एक महिला म्हणून याचा निश्चितपणाने निषेध करते. आणि आम्ही सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महिला संघटना असेल किंवा सर्व लोकप्रतिनिधी, महिला लोकप्रतिनिधी यांनी सगळ्यांनी मिळून खरं तर या वक्तव्याचा, त्यांच्या या संपूर्ण वागणुकीचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली पाहिजे. आणि आज खरं तर खासदार सुप्रियाताईंचं एकंदर असणारं काम असेल, पार्लमेंटमध्ये करणारे ते प्रतिनिधित्व असेल, हे संबंध महाराष्ट्र बघतो, संबंध देश बघतो. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये असणारा आदर हा आहे. आणि म्हणून एक महिला म्हणून असेल, एक लोकप्रतिनिधी म्हणून, म्हणजे त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून अपमान करणं हे नक्कीच निंदनीय आहे आणि निषेधार्थ आहे. निश्चित या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र तुमची काय आग्रही मागणी असेल? अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा यासाठी काही अल्टिमेटम राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिला जाणार आहे का? नक्कीच आम्हीही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे ही आग्रहाची मागणी करणार आहोत. किंवा एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून माझी तर सगळ्यांनाच, सर्व महिला लोकप्रतिनिधींना, मग स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या असतील, सामान्य महिला असेल, विधानसभेमधल्या असतील, लोकसभेमधल्या प्रतिनिधी असतील, माझी तर सगळ्यांनाच विनंती राहील की आपण या गोष्टीचा निषेध केला पाहिजे. हा सुप्रियाताईंचा अपमान नाही, हा संबंध त्यांना म्हणजे या ज्या ज्या महिला म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी कार्यरत आहोत, आमच्या सगळ्यांचा हा अपमान आहे. आणि अशा पद्धतीचा कोणालाच अधिकार नाहीये
एका महिला लोकप्रतिनिधीचा अपमान करण्याचा. सुप्रियाताईंना सबंध महाराष्ट्र ओळखतो, त्यांचं काम सबंध देश हा गेल्या अनेक वर्षांपासून बघत आलेला आहे. त्यामुळे मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एकंदर वैचारिक पात्रतेची सत्तारांची त्यांनी वारंवार प्रदर्शन केलेलं आहे असं मी म्हणेन. आणि तेच आज त्यांनी त्यांची जी वैचारिक पात्रता आहे ही किती खालावलेली आहे याचं एक उदाहरण त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळालं. निश्चित अदितीजी, अगदी शेवटचा आणि छोटा खरं तर सवाल. एकीकडे सुप्रिया सुळे या आपल्या वडिलांच्या प्रकृतीकरता हॉस्पिटलमध्ये सुद्धा लक्ष देत आहेत, दुसरीकडे मंथन शिबिरात सुद्धा सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांची कानउघडणी करताना दिसल्या, एक प्रांजळपणे सल्ला देताना सुद्धा दिसल्या. आपण आपला अजेंडा सेट करावा हे सुप्रिया सुळेंचं एक विधान फार गाजलेलं सुद्धा होतं. सगळ्यात महत्त्वाचं, राजकारण असू दे किंवा कौटुंबिक पातळी, या दोन्ही ठिकाणी सुप्रिया सुळे समर्थपणे आपली जबाबदारी पार पाडत असताना एका महिलेविषयी अशा पद्धतीनं विधान करणं हे राज्याच्या राजकारणाला शोभणारं नाही. हा सत्तेचा माज म्हणायचा का? 100% हा सत्तेचा माज आहे. आपण जर बघितलं तर आज फक्त महिला लोकप्रतिनिधी म्हणून नाही, ज्या ज्या क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत त्यांना सगळ्यांनाच आज वाटेल की एखादी महिला जर कुठे पुढे जात असेल, ती जर तिची जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी, राजकीय जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी जर ती पार पाडत असेल, त्याची प्रशंसा होत असेल, तर ते किती खटकू शकतं याचं एक उदाहरण या वक्तव्यातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि एक महिला म्हणून, एक मुलगी म्हणून, एक युवती म्हणून या गोष्टीचा निश्चितपणे प्रत्येक स्तरावर याचा निषेध झाला पाहिजे. निश्चित. अदितीजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी आहेत सचिन बडे यांच्याकडे. सचिन, आपण पाहिलं राजकीय वर्तुळातून या सगळ्या संदर्भात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. मात्र अब्दुल सत्तार यांची वारंवार का सटकते? काय नेमकं असं झालेलं आहे की अब्दुल सत्तार यांची वारंवार सटकताना पाहायला मिळते? शिंदे गटामध्ये काहीतरी चलबिचल सुरू आहे का? इतकं बिथळण्यामागे काय कारण आहे? लागवीजी, ज्या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे की एकनाथ शिंदे गटाचे आमदार जेव्हा गुवाहाटीला गेलेले होते, सुरतला गेलेले होते, तेव्हापासून त्यांच्यावर आरोप केला जातो की ज्या पद्धतीनं 50 खोके अशा सुद्धा घोषणा दिल्या जातात. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याचदा राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा काँग्रेसचे नेते असतील, हे जेव्हा त्या संदर्भात बोलतात तर तेव्हा सुप्रिया सुळे बोलताना असं म्हटलं होतं की ज्या 50 खोकेचं ज्या पद्धतीने आम्ही त्यांना बोलतो तर ते म्हणते तुम्हालाही हवेत का? अशा वेळेला सुप्रिया सुळेंचं मत असं होतं की तुम्ही मला जर ऑफर देत असाल तर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील म्हणून तुम्ही असे ऑफर देतायत असं त्यांनी बोलून दाखवलेलं होतं. मात्र यावर बोलत असताना या ठिकाणी स्वतः अब्दुल सत्तार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते वादग्रस्त वक्तव्य ठरलेलं आहे. सुप्रिया सुळे एक मोठे नेते आहेत आणि त्यांचं नाव जे आहे ते मोठं आहे, कारण त्या ज्या पद्धतीने काम करतात त्यांना जो काही सन्मान दिला जातो त्या पद्धतीने जर पाहिलं तर आता ही जी टीका करण्यात आलेली आहे, जी काही प्रतिक्रिया दिली होती, ती प्रतिक्रियामुळे आता बहुतांश कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या भावना देखील दुखावलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता संतापाची लाट पाहायला मिळतीये. आज श्रीकांत शिंदे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राची जी सभा आहे त्या सभेच्या आधी जी आहे तर हे वक्तव्य समोर आलेलं आहे. तेव्हा अब्दुल सत्तार हे पाहणी करण्यासाठी आलेले होते. मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली आणि त्यावेळेस बोलत असताना माध्यमांशी त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं. आणि आता या वक्तव्यांचे पडसाद जे आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की हे वक्तव्य समोर आल्यानंतर खरं तर तुझं अगोदर कौतुक आहे, कारण हे वक्तव्य जशाच्या तसं तू समोर आणलं आणि आपण ज्या पद्धतीनं लोकशाही न्यूजनं केवळ आपल्या प्रेक्षकांना नाही तर सगळ्या मराठी चॅनलला आवाहन केलं होतं. ही भूमिका, यावेळेचा हा जो प्रसंग आहे तो प्रसंग एकट्या चॅनलचा नाही आहे, ही भूमिका महाराष्ट्राची आहे. पुरोगामी विचार मांडत असताना महिलांचा अपमान, ती कुठल्याही राजकीय पक्षाची नेते असू दे किंवा कार्यकर्ते, हा सहन करणार नाही. आणि तो जर कॅबिनेट मिनिस्टर असेल तर माध्यमांचे निर्बंध तोडून जशी शिवी आहे तशीच्या तशी आम्ही दाखवली. आता मात्र सारवासारव सुरू झाली आहे का? आताचे अब्दुल सत्तारांची आताची विधानं काय समोर येत आहेत? ऋषी सर, सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर जे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत ते गेल्या बऱ्याच दिवसांपासूनचे आरोप आहेत, जे म्हणजे 50 खोक्यांचे. तर या 50 खोक्यांना उत्तर देऊन जे आहेत ते नेते सुद्धा आता कंटाळलेले आहेत. नेमकं आता काय उत्तर द्यावं हा सुद्धा त्यांना प्रश्न पडलेला असेल. टू द पॉइंट सचिन, आता त्यांनी माफी मागितल्याची बातमी येते, सारवासारव करतायत, काय अपडेट येत आहेत? आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर माफी मागत असतील तर त्यांच्या वक्तव्यानुसार आपण पाहताय की राजकारणामध्ये एक वादळ निर्माण झालं, एक ज्वाला निर्माण झालेली आहे
ते म्हणजे या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं की त्यांनी बोलत असताना सहज ते बोलून गेले, मात्र याचे पडसाद असे उमटतील याची कल्पना त्यांना सुद्धा नव्हती. मात्र आता राजकीय वर्तुळामध्ये पाहिलं तर आता संतापाची लाट पाहायला मिळतेय. त्यांनी आता या ठिकाणी जर माफी मागितली, तुम्ही म्हटल्याप्रमाणे माफी जर मागितली असेल तर त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं असं देखील म्हणता येईल. मात्र हे वक्तव्य करत असताना आता कुठल्याही नेत्यांना, कुठल्याही पुढाऱ्यांना 10 वेळेस विचार करावा लागणार आहे. कारण आता कुठल्याही स्त्रीबद्दल असं चुकीचं वक्तव्य जर केलं तर त्याचे पडसाद असे पाहायला मिळतात. नक्कीच सचिन, एक महत्वाची बातमी सांगतो या क्षणाची येते, ती म्हणजे या क्षणाला महाराष्ट्रात वादळ निर्माण झालंय. ट्विटरवर फक्त 70 हा शब्द टाईप केल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत आहेत, म्हणजे साम टीव्ही न्यूज मराठीतलं एक आघाडीचं माध्यम आहे, त्यांनी देखील लोकशाहीच्या बातमीची दखल घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सत्तारांच्या या विधानावर आता सर्व स्तरातून टीका होते, त्यांची घेतली आहे. सकाळ मीडियानं लोकशाहीच्या बातमीची दखल घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बोलताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान केलेलं आहे, त्याच्यावर टीका होते. अगदी एवढंच नाही तर मेहबूब शेख यांनी आपल्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. सरड्याची औलाद अब्दुल सत्तारने आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलंय त्याचा निषेध. हा अब्दुल सत्तार आहे की सुतार आहे? 10 पक्ष बदलणारी ही सरड्याची औलाद आदरणीय सुप्रियाताई बद्दल अशा खालच्या पातळीवर बोलते. अब्दुल सत्तार, तुझी सत्तेची मस्ती. त्याच्यानंतर महत्वाचं जे ट्विट आहे, एबीपी माझानं देखील ही बातमी घेतलेली आहे. लोकशाहीनं आवाहन केलं होतं, महिलांचा अपमान ही बातमी असू शकत नाही, ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवर लागलेला डाग आहे आणि हा डाग आम्ही अधोरेखित केला जशीच्या तशी शिवी दाखवून. याच्यानंतर एकाही मंत्र्याच्या तोंडात जर अशी भाषा दिसली तर त्याचं उत्तर आता लोक देतील का, हा सवाल विचारला होता. अर्थात या सगळ्यावर भावना घाणेकर असतील, ऋषिकेश असतील, लोकशाहीची बातमी आता ट्रेंडिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. मृणालिनी वाणी असतील, दिनेश जैन, वेगवेगळ्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते यावर बोलतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर गिरीश कांबळे बोलतायत, इस्माईल सय्यद बोलतायत. महत्वाची गोष्ट ही आहे की रोहित पवार यांनी देखील ट्विट केलेलं आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट केलंय. अमोल मिटकरी म्हणतायत, अब्दुल सत्तार, आम्ही तुम्हाला मोठे अलंकार देऊन बोलू शकतो, पण आमच्या पक्षाची ती संस्कृती नाही. तर या सगळ्यावर रोहित पवार यांनी देखील ट्विट करून कृषी मंत्र्यांचं वक्तव्य संतापजनक असून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या मंत्र्याला हे शोभणारं नाहीये. महाराष्ट्रात वादळ निर्माण झालं होतं. खरं तर तुम्ही तो बाईट घेतल्यानंतर तुम्ही देखील अस्वस्थ झालात की ही गोष्ट अशी कशी असू शकते. त्यांची प्रतिक्रिया मुळात शिर्डीच्या अधिवेशनात सुप्रियाताई असं म्हणाल्या होत्या. अशा प्रकारचे जर आरोप होत असतील तर त्या आरोपांना माझ्यावर जर आरोप झाला असता तर मी नोटीस पाठवली असती, हा आरोप फेटाळून काढला असता. आपल्या आरोपावर उत्तर द्यायचं सोडून माध्यमांसमोर शिवीगाळ करतायत, प्रचंड प्रतिक्रिया निर्माण होत आहेत. तुझ्यापर्यंत काय प्रतिक्रिया आल्या आहेत? ऋषी सर, संतापाची लाट पाहायला मिळत आहे. कारण कुठलीही महिला असतो, त्या महिला संदर्भामध्ये वक्तव्य करायचं असेल तर चांगलं करा, मात्र जर तुम्ही असं घाणेरडं वक्तव्य करत असाल ते कुणीही सहन करणार नाही. आणि त्यानंतर सुप्रिया सुळे हे एक मोठं नाव आहेत, एक मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्या संदर्भात जर असं वक्तव्य करत असाल किंवा अशा प्रकारे जर प्रतिक्रिया देत असाल तर हा पक्ष सुद्धा खपून घेणार नाही, त्यांचे पदाधिकारी नेते सुद्धा खपून घेणार नाहीत आणि सर्वसामान्य नागरिक सुद्धा खपून घेणार नाहीये. मात्र हे वक्तव्य केलं, त्या वक्तव्यानंतर पडसाद पाहायला देखील मिळालेले आहेत. संतापाची लाट पाहायला मिळतेय. कारण आपण पाहिलं की एक भिडे गुरुजींचं जे वक्तव्य होतं त्यामुळे सुद्धा एक संतापाची लाट पाहायला मिळालेली होती. मात्र त्यानंतर आता हे एक वक्तव्य आहे, त्यामुळे संतापाचीच लाट पाहायला मिळतीये. मात्र ज्या पद्धतीनं वारंवार एक उल्लेख केला जातो, जे म्हणजे आरोप केला जातात या आमदारांवर खोक्यांसंदर्भामध्ये, त्यानंतर ज्या पद्धतीनं हे प्रतिक्रिया दिल्या जातात, वारंवार यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. मात्र सचिन, काही सेकंद तुम्हाला थांबवते. याविषयी आता प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण प्रतिक्रिया पाहूया. वैशाली सामंत यांची प्रतिक्रिया येते, पाहूया आपण ही प्रतिक्रिया. पुन्हा एकदा तुमच्याशी याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे. नुकतंच माध्यमांद्वारा कळलं की राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यावर आक्षेपार्ह अशी शिवराळ भाषा वापरलेली आहे. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो की तुम्ही तात्काळ त्यांचा राजीनामा घ्या, अन्यथा अब्दुल सत्तारांना रस्त्यावर फिरून दिलं जाणार नाही. हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये महिला भगिनींचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. सचिन, आपण पाहिलं या सगळ्या मुद्द्यावर आता मात्र राजकीय वर्तुळातून चांगल्याच प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. वातावरण तापलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खासदार असू दे किंवा सर्वसामान्य स्त्री, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अशा पद्धतीनं रिॲक्ट होणं, अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे सत्तारांना शोभतं का? आणि त्याहून उपर जाऊन मी हा मुद्दा उपस्थित करते, आता ही सगळी वादग्रस्त विधानं केल्यावर आता हे सगळं
इतकं वादळ घेऊन मात्र अब्दुल सत्तार कृषी मंत्री म्हणून महाराष्ट्राला शोभतील का? लागवी जी वक्तव्य केल्यानंतर आता माफी मागितली, ऋषी सरांनी सांगितल्याप्रमाणे माफी मागितली म्हटलं असेल तर या ठिकाणी हा वाद इथं संपत नाहीये, हा वाद पेटलेला आहे. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून तर त्या पक्षातील नेते असतील किंवा इतर पक्षातील नेते असतील, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे ह्या सुद्धा एक स्त्री आहेत, त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. पक्ष कुठलाही असो, विचारसरणी कुठलीही असो, मात्र जर एका स्त्रीला जर तुम्ही असं बोलत असाल ते खपून घेतलं जाणार नाहीये. आणि एवढंच नाही तर नेत्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या भूमिका आता मांडलेल्या आहेत, त्यांच्या संतापाच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. आता नेत्यांनी ओघाच्या भरामध्ये जे बोलून गेले, मात्र त्याचे पडसाद जे आहेत ते आता पाहायला मिळत आहेत. मात्र कुठल्याही स्त्रीला बोलत असताना आदरपूर्वक बोलायला हवं, कुठल्याही स्त्रीचा अपमान होऊ नये किंवा कुठल्याही स्त्रीच्या चारित्र्यावर चिंतडे उडू नयेत, अशा पद्धतीनं कुठलंही स्टेटमेंट कुठल्याही व्यक्तीनं करायला हवं. परंतु जर एक ठिकाणी पाहिलं तर जर चुकीचं वक्तव्य केलं असेल तर त्या वक्तव्याचा निषेध तो केलाच जातो. मात्र संतापाची भावना जी आहे ती पाहायला मिळते. आता एक संतापाची भावना राज्यभरामध्ये पाहायला मिळते. आणि सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर आता ज्या पद्धतीनं या सगळ्या संदर्भात सचिन एकच महत्वाचा प्रश्न, आता सिल्लोडमध्ये त्यांची सभा आहे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 24 तासाचा अल्टिमेटम दिलाय, पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तोंडाला काळं फासू आणि राजीनामा द्या, अशा दोन प्रतिक्रिया समोर येत आहेत. सिल्लोडच्या या सभेत सुरक्षा वाढवण्यात आली आहे का किंवा त्या संदर्भात काही भूमिका समोर येते का सत्तारांकडून? ऋषी सर, सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलं तर औरंगाबाद जिल्ह्यातील या सिल्लोड या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाची सभा होत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाची सुद्धा सभा होत आहे. या सभा होत असताना या दोन गटामध्येच एक वादंग निर्माण होऊ शकत होता. त्यामुळं सिल्लोड शहरामध्ये 500 पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. म्हणजे इतर ठिकाणाहून सुद्धा पोलीस बंदोबस्त हा बोलवण्यात आलेला आहे. म्हणजे ते राखीव पोलीस दल असेल ते बोलवण्यात आलेलं आहे. मात्र त्यानंतर आता जर पाहिलं तर या वादामध्ये आता एक नवी उडी पाहायला मिळते, ती म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची. त्यामुळे हा वाद आता आणखी भडकलेला आहे. मग अशा वेळेला अल्टिमेटम सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी दिलेला आहे. आणि यानंतर आता काय पडसाद उमट पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात तर होतात, मात्र यानंतर आता काही सुरक्षा वाढवली जाते का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. मात्र आता अब्दुल सत्तार नेमके कुठे आहेत? अब्दुल सत्तार आता नेमके कुठे आहेत? अब्दुल सत्तार यांच्याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? कारण बोलायचं या संदर्भात, माफीनामा द्यायचा किंवा त्यानंतर मात्र सारवासारव करून तो मी नव्हेच असा आव आणायचा, हे शिंदे गटातल्या मंत्र्यांकडून वारंवार घडताना पाहायला मिळतं. नक्कीच या सगळ्या संदर्भात अगदी मागच्या आठवड्यात बांगर यांचं महिला पोलीस कर्मचाऱ्यांची वागणं असेल, सत्तार यांनी या अगोदर केलेली शिवीगाळ असेल, प्रकाश सुर्वे यांनी अगदी पोलीस स्टेशनमध्ये केलेलं वर्तणूक असेल, सरवणकर यांनी केलेली फायरिंग असेल, या सगळ्यात आता संतापजनक सवाल निर्माण होत आहेत की शिंदे सरकारमधले हे सगळे मंत्री आमदार असं का वागतायत? मुळात जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही दारू पिणार का अशा मंत्र्याचा राजीनामा त्याच वेळी महाराष्ट्रातल्या IPS लॉबीनं का IS लॉबीनं का नाही घेतला हा सवाल होता. आता मी हा सवाल उपस्थित करतोय की राजीनामा का मागू नये? आपण शिवसेनेच्या खैरेंची असतील, दानवेंची असतील, यांच्या संदर्भात काही संपर्क साधलायत का? त्यांची काय भूमिका समोर येते? ऋषी सर, आज श्रीकांत एकनाथ शिंदे म्हणजे मुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र यांची सिल्लोड या ठिकाणी सभा आहे. तर या सभेसंदर्भामध्ये काही मिनिटांपूर्वी हेलिकॉप्टर आता हे सिल्लोडमध्ये दाखल झालेलं आहे. हेलिकॉप्टर हे आता लँड झालेलंच असेल आणि त्यानंतर अब्दुल सत्तार जे आहेत ते श्रीकांत शिंदे यांना घेण्यासाठी हे गेलेले आहेत. त्यानंतर एक शेताची पाहणी होणार आहे आणि ते सभेस्थळी दाखल होणार आहेत. मात्र या ठिकाणी पाहिलं तर जे वक्तव्य भडकलेलं आहे, ऐन वेळेला सभेच्या वेळेमध्ये बदल झाला आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी शेताची पाहणी सुद्धा यामध्ये वाढवण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर हे वक्तव्य आलं, त्यामुळे आता संतापाची लाट जी आहे ती कमी झालेली नाही तर वाढत चाललेली आहे. एकीकडे सत्ता परिवर्तन झालं, सत्ता परिवर्तन होत असताना आता हे जे चित्र पाहायला मिळतं, यामुळे सर्वसामान्य आता प्रश्न विचारतोय नेमकं यांच्याकडून काय मिळणार आणि यांच्याकडून काय अपेक्षा ठेवावी. कृषी मंत्री जे आहेत अब्दुल सत्तार, आता सर्वसामान्यांना जो काय झटका बसलेला आहे. सचिन मी तुला एक विनंती करतोय, तुझ्या मागे कोणतरी कार्यकर्ता आहे त्याला विचार, तोही कार्यकर्ता आहे त्याला विचार, हे विधान पटलंय का? भैया आवा विदरा आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत जे एकनाथ शिंदे गटाचे दिसत आहेत. पूछता अजय इधर, हाँ मीडियम पूछता अजय. अपने जो नेता है अब्दुल सत्तार जी, इन्होंने त्यांनी एक वक्तव्य केलंय सुप्रिया सुळे संदर्भामध्ये. त्यांना एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. काय वाटतं, कोणत्या महिलांसंदर्भात असं वक्तव्य करायला हवं का? हे कार्यकर्ते बोलू शकत नाहीयेत. आता झेंडा घेऊन बाळासाहेबांची शिवसेना मिरवणारे अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानापासून मात्र पळ काढतायत. हा प्रश्न महत्वाचा होता. आता या सगळ्या विधानाचे सिल्लोडच्या सभेवरही पडसाद दिसतील का? कारण आपण हा प्रश्न विचारतच राहणार आहोत.
जे चूक ते चूक शेवटपर्यंत मान्य करेपर्यंत आपण विचारत राहणार आहोत. मुळात सचिन या सगळ्या सभेमध्ये आता मात्र सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार श्रीकांत शिंदे यांच्या सभेत दिसेनासे होणार का, हा थेट सवाल आहे. अब्दुल सत्तार यांना या सभेपासून दूर राहावं लागणार का? ही सभा जी आहे ही स्वतः कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेली सभा आहे आणि या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे भाषण करणार आहेत आणि ही भव्य अशी सभा असणार आहे. या सभेमध्ये आता ज्या पद्धतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे तर असतीलच, मात्र मग हे त्यावेळेस काय बोलतात काय नाही हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण या विधानानंतर ज्या पद्धतीने जी मनात असलेली जी काय भडास आहे किंवा मनात असलेली जी काय खदखद आहे ती आता व्यक्त केली जाऊ शकते. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपण पाहतोय की ज्या पद्धतीने नेते असतील, नेत्यांनी जे काय वक्तव्य केलेले आहेत, विधानं केलेली आहेत ते चर्चेत सापडलेले आहेत. मात्र आता हे चर्चेतच नाही तर आता हे वादामध्ये सुद्धा सापडलेले आहेत. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुपुत्रांची सभा त्यात सिल्लोडमध्ये आहे, ती स्वतः कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनीच आयोजित केलेली आहे. त्यामुळे आता ही सभा कशी होते या संदर्भामध्ये आता हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. मात्र कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या भाषणामध्ये ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष आता लागून आहे. ज्या महिला खासदाराविषयी असं विधान केलं जातं ते कृषी मंत्री सर्वसामान्यांचे प्रश्न कसे का सोडवणार? मुळात ते त्या जागेवर आता बसण्यास अनुकूल नसल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का, हा थेट सवाल लोकशाही आज तुम्हाला विचारतंय. सचिन, या संदर्भात काही बैठका आता होणार आहेत का? कारण स्वतः खासदार श्रीकांत शिंदे आज औरंगाबादमध्ये आहेत. श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री सत्तारांची कान उघडणी करणार आहेत का? आता हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे, कारण वादग्रस्त वक्तव्य ठरलेलं आहे आणि यावेळेस आता मुख्यमंत्री स्वतःची काय भूमिका घेतात. कारण आता ते एक प्रमुख आहेत आणि प्रमुख आता आपल्या सोबतच्या नेत्यांना किंवा आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांना काय या ठिकाणी प्रतिक्रिया देतात किंवा काय या ठिकाणी स्वतःचं मत व्यक्त करतात हे सुद्धा पाहणं आता तेवढंच महत्वाचं आहे. ही सभा आहे, या सभेसोबतच दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची सुद्धा शेताच्या बांधावर जाऊन एक भव्य अशी सभा तर नाही, मात्र एक छोटीशी सभा शेतकऱ्यांची समस्या जाणून घेत असताना होणार आहे. त्यामुळे सभेकडे तर लक्ष लागूनच आहे. मात्र हे विधान जे केलेलं आहे त्या विधानामुळे राजकीय वातावरणामध्ये आता एक वाद पाहायला मिळतोय. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आहेत ते आता संतापलेले आहेत. त्यामुळे आता काय यांचे निर्णय होतात, काय यांच्या बैठका होतात किंवा यांचा काय पुढचा पावित्र्य असेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. मात्र या ठिकाणी काही जणांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र प्रमाणात दुखावल्याच्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे असं विधान कोणी करू नये, महिलेचा सन्मान करा, मात्र कोणत्या महिलेला अशा पद्धतीने अपमानित करू नका हेच आता सांगणं या ठिकाणी उरतंय. लागवीजी नक्कीच एकूणच आता हाच प्रश्न आहे की अब्दुल सत्तार सभेमध्ये माफी मागणार का? कारण मुळात आजची ज्या दोन्ही सभा आहेत त्या राजकीय दृष्ट्या शक्ती प्रदर्शनाच्या आहेत, प्रतिष्ठेच्या आहेत आणि यातच आज स्वतः आदित्य ठाकरे त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या विरोधी आज भाषण करत असताना हा ऐताच मुद्दा, मुळात वातावरण निर्मिती अब्दुल सत्तारांविरोधातच होती, त्यात हा मुद्दा शिवसेना अधिक आक्रमकपणे मागणार आणि त्यांच्या माफी मागण्याची, त्यांच्याकडनं माफी वधवून घेण्याची आदित्य ठाकरेंकडनं शक्यता कितपत वाटते आहे? आदित्य ठाकरे आता हे बांधावर येतील, पाहणी करतील आणि जेव्हा ते प्रसार माध्यमांशी संवाद साधतील किंवा ज्या जनतेशी संवाद साधतील तेव्हा हे समजेल की त्यांचं मत काय आहे, प्रतिक्रिया काय आहे. कारण आदित्य ठाकरे हे सुद्धा बहुतांश वेळा कडाडून टीका करत असतात. मात्र आता ह्यावेळी जे वादग्रस्त वक्तव्य आलेलं आहे सुप्रियाताई सुळे यांच्या संदर्भामध्ये ते खपून घेतलं जाणार नाहीये. काही क्षणासाठी थांबवतोय. नेमकी ही बातमी घडल्यापासून पवार कुटुंबियांची प्रतिक्रिया येते, पण सुप्रिया सुळे यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे तेही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सेवेत त्या व्यस्त असल्यामुळे त्यांनी आपण या प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नसल्याचं म्हटलंय. पण या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस युवती विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस युवक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस युवा आणि मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्वच जण आक्रमक झालेले आहेत. सचिन, आपण पाहतोय सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया घेतली आहेत. आपण या विषयात काहीच बोलणार नाही असं त्यांनी म्हटलंय, कारण त्या स्वतः शरद पवारांच्या सेवेत व्यस्त आहेत. सचिन, त्या स्वतः काही बोलत नाहीयेत, मात्र त्या स्वतः जरी बोलत नसल्या तरी त्यांचे कार्यकर्ते हे खूप काही बोलून जात आहेत. मनामध्ये जरी बोलायची इच्छा असेल तरी सुद्धा त्यांना बोलता येत नाहीये, कारण माननीय शरदचंद्रजी पवार जे आहेत त्यांच्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागतंय आणि त्यामुळे अशा वेळेला त्यांना सुद्धा त्रास देणं हे उचित म्हणता येणार नाहीये. मात्र कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आपण पाहिलेल्या आहेत त्या तीव्रपणे संतापले असल्याचं पाहायला मिळतंय. जो त्यांचा राग आहे तो अनावर झालेला आहे.
आणि ज्या पद्धतीने आपण पाहता की त्यांच्या आपण फोनच्या माध्यमातून ज्या काही प्रतिक्रिया नक्कीच. घेतलेल्या आहेत त्यांचा संतापही पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे आता कृषी मंत्री अब्दुल सत्तार आता श्रीकांतजी शिंदे यांच्या सभेमध्ये आता ते दाखल होतील तर तेव्हा नेमकं ते काय बोलतात, नक्कीच त्यांची काय नक्कीच प्रतिक्रिया राहते हे तेव्हा सुद्धा पाहणं नेमकं ते महत्त्वाचं काय आहे. बोलतात यापेक्षा त्यांनी काय बोलल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण झालंय ते एकदा पाहूया. सुप्रियाताई सुळे म्हणतात की 50 खोके तुम्हाला पण मिळालेत का, आणि तुम्ही जेव्हा त्यांना म्हणतात की तुम्हाला द्यायचे का, तर ते असं म्हणतात की तुमच्याकडे आले असतील म्हणून ते तुम्ही त्यांना ऑफर करताय. काय सांगा? इतकी असेल सुप्रिया सुळे तर त्यालाही देऊ.